नमस्कार मित्रांनो, प्रेमकथा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. माझं नाव जागृती आहे. चला तर जाणूया जिजाजी आणि माझी प्रेमकथा. माझ्या ताईचं नुकतंच लग्न झालं होतं. त्यावेळी माझ्या परीक्षा सुरू असल्यामुळे आणि मी दुसऱ्या शहरात हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण घेत असल्यामुळे मला ताईच्या लग्नाला उपस्थित राहता आलं नाही. आता खूप दिवसांनंतर मी ताईला भेटायला जाणार होते. तब्बल 3 महिन्यांनंतर ताई आणि जिजाजींना मी प्रत्यक्ष भेटणार होते. जिजाजींचा फोटोसुद्धा मी अजून पाहिला नव्हता. घरी पोहोचताच मी ताईला घट्ट मिठी मारणार होते. ताईचं लग्न ठरलं होतं तेव्हा सुमारे 3 महिन्यांपूर्वी मी घरी नव्हते. सुट्टी घेऊन जाण्याचा खूप प्रयत्न केला, पण सुट्टी न मिळाल्यामुळे तेव्हाही जाता आलं नाही. आता मात्र माझ्या सगळ्या परीक्षा संपल्या होत्या आणि मला पूर्ण 1 महिन्याची सुट्टी मिळाली होती. त्यामुळे ठरवलं की उद्या सकाळ होताच मी घरी निघणार. जिजाजी कसे असतील, त्यांचा स्वभाव कसा असेल, याची मला खूप उत्सुकता होती. माझी रूम पार्टनर तिच्या जिजाजींबद्दल गमतीशीर गोष्टी सांगायची. साली म्हणजे अर्धी घरवालीच असते वगैरे. ते ऐकून मला लाज वाटायची. कधीकधी मला वाटायचं की माझेही जिजाजी असते, पण आता तर ताईचं लग्न झालं होतं, म्हणजे माझेही जिजाजी होते. ते मला फिरायला, चित्रपट पाहायला घेऊन जातील असं मला वाटायचं. जसं माझी बहीण सोनम तिच्या जिजूंबद्दल सांगायची, मी ताईला भेटून जिजाजींसोबत चित्रपट पाहायला जाणार, खूप मस्ती करणार आणि शॉपिंगही करवणार, असं स्वप्न मी पाहत होते. संध्याकाळी मी घरी पोहोचले. आधी आईबाबांना भेटले आणि मग आईला म्हणाले, आई, मला ताईला भेटायचं आहे. तेव्हा आई म्हणाली, ठीक आहे, 2 दिवसांनी तुझी ताई सासरी येईल, तेव्हा जिजाजींसोबत भेट. सासरी येईल म्हणजे? ती तर सासरीच असते ना? तेव्हा आई म्हणाली, नाही, तुझे जिजाजी जिथे नोकरी करतात तिथेच त्यांनी ताईला नेलं आहे. हे ऐकून मला थोडं वाईट वाटलं, कारण आता काही दिवस वाट पाहावी लागणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आईला म्हणाले, आई, मीच ताई आणि जिजाजींच्या घरी जाते. आई म्हणाली, तू एकटी कशी जाशील? तिला इथे येऊ दे, मग सासरी जाऊन भेट. पण मी ताईला फोन करून तिचा पत्ता घेतला. मग आईबाबांना सांगितलं, मी ताईच्या घरी जाते, पोहोचल्यावर फोन करीन. आई म्हणाली, ठीक आहे, नीट जा. संध्याकाळी सुमारे 4 वाजता मी ताईच्या घरी निघाले, जे आमच्या घरापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर होतं. ताईच्या घरी पोहोचताच मी तिला घट्ट मिठी मारली. लाल साडीत, हातभर बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळावर भरपूर कुंकू लावलेली ताई खूपच सुंदर दिसत होती. मी तिच्या कानात हळूच विचारलं, ताई, जिजाजी कुठे आहेत? मला त्यांना भेटायचं आहे. ती हसून म्हणाली, ते अजून ऑफिसमधून आलेले नाहीत. तू आत जाऊन फ्रेश हो, मी चहा करते. तोपर्यंत तेही येतील. मी फ्रेश होऊन बाहेर आले, तेवढ्यात जिजाजी समोरून येताना दिसले. माझी नजर त्यांच्यावर पडताच मी थक्क झाले. इतके स्मार्ट जिजाजी, एखाद्या सिनेमातल्या हिरोसारखेच दिसत होते. जिजाजींची नजर माझ्यावर पडताच ते हसून म्हणाले, जागृती, तू आलीस? मी स्वतःला सावरत थोडी नाराजी दाखवत म्हणाले, जिजू, तुम्ही मला भेटायला आला नाहीत म्हणून मीच आले. सांगा, तुमची सालीसाहेबा तुम्हाला कशी वाटली? जिजू हसत म्हणाले, माझी सालीसाहेबा तर खूपच सुंदर आहे. त्यांनी पुढे विचारलं, आणि मी तुला कसा वाटलो? मी हसत उत्तर दिलं, पहिल्याच नजरेत तुम्ही मला आवडलात. हे ऐकून जिजू किंचित गोंधळले आणि म्हणाले, चला, ताईने चहा केला आहे. आम्ही तिघेही बसून चहा आणि स्नॅक्स घेतले. ताईने सगळं छान आणलं होतं, पण माझी नजर वारंवार जिजूंवरच जात होती. थोड्याच वेळात ताईने जेवायला बोलावलं. सगळे जेवण तिने माझ्या आवडीचं केलं होतं. जेवण झाल्यावर आम्ही आपापल्या खोलीत गेलो. ताई म्हणाली, जागृती, ही तुझी खोली. सामान ठेव आणि आता उशीर झाला आहे. मोबाईल नको बघू, झोप. मी हो म्हणाले. ताई तिच्या खोलीत गेल्यावर माझ्या डोळ्यांना झोप लागेना. जिजू इतके स्मार्ट असतील असं मला वाटलंच नव्हतं. मैत्रिणीने जिजूंबद्दल सांगितलेल्या गोष्टी आठवत राहिल्या.
अचानक तहान लागल्यामुळे मी पाणी प्यायला बाहेर आले. त्या क्षणी घरात शांतता होती. फक्त हलकीशी हालचाल जाणवत होती. मी लगेचच आपल्या खोलीत परत आले आणि बिछाण्यावर बसले. मनात अनेक विचार घोळत होते. दुसऱ्या दिवशी जिजूंना सुट्टी होती. संध्याकाळी ताई काही कामानिमित्त बाहेर जाताना म्हणाली, "जागृती, चहा कर आणि स्वतःही घे. जिजूंनाही दे." मी म्हणाले, "हो ताई, काळजी करू नकोस." ती म्हणाली, "मला यायला थोडा वेळ लागेल. दरवाजा बंद करून ठेव." ताई गेल्यावर मी दरवाजा बंद केला. घरात मी आणि जिजू दोघेच होतो आणि त्या शांत वातावरणात एक वेगळंच समाधान जाणवत होतं. आणि आज मी घरी एकटी आहे आणि हीच गोष्ट मला सांत्वन देते. मी लगेच चहा बनवला आणि माझ्या जिजूच्या खोलीत 2 कप चहा घेऊन गेली. त्यावेळी जिजाजी त्यांच्या खोलीत एकटेच होते आणि काहीतरी विचार करत बसले होते. मी म्हणालो, "जिजाजी, कृपया ही चहा घ्या." जिजाजी म्हणाले, "जागृती, टेबलावर ठेव. मी थोड्या वेळाने पितो." मी म्हणालो, "का?" "जिजाजी, तुम्हाला माझ्यासोबत चहा प्यायचा नाहीये?" जिजाजी म्हणाले, "जागृती, असं काही नाही. तू थोडी काळजी करत आहेस." मी म्हणालो, "ही चहा प्या आणि मी इथे आहे. मग काळजी का करायची?" जिजाजी म्हणाले, "जागृती, तुझी फिगर खूप छान आहे." मी म्हणाले, "तुम्ही खूप छान आहात." मी आज इतका छोटा ड्रेस घातला होता की जिजाजी माझ्या शरीराकडे पाहत होते. जिजाजी चहा पित असताना त्यांची नजर माझ्या मांड्यांमधून जात होती. शिवाय मी माझ्या वरच्या बाजूला 3-4 बटणे उघडी ठेवली होती. जिजू म्हणाले, "जागृती, तू तुझ्या बहिणीपेक्षा खूप सुंदर आहेस. तुझी फुगलेली छाती आणि तुझे गोरे शरीर कोणालाही तुझ्यासाठी वेडे बनवू शकते." मी म्हणाले, "जिजू, दुसरे कोणी का? तुम्ही माझ्यासाठी वेडे होणार नाही." जिजू हसत म्हणाले, "मला पहिल्याच नजरेत तुझ्यावर प्रेम झाले." मी म्हणाले, "मग तुम्ही इतके लांब का राहता जिजू?" जिजू म्हणाले, "जागृती, असं नाहीये. ते फक्त तुझ्या दीदीला संशय येऊ नये म्हणून." जिजू, आज आपण दोघेही घरी एकटे आहोत. ताईही 4 तासांनी येणार आहे आणि येण्यापूर्वी तिने मला फोन केल्याचे सांगितले आहे. जिजू म्हणाले, "हो, ते आहे." माझे बोलणं ऐकताच त्यांनी मला मिठी मारली. मग मीही स्वतःला थांबवले नाही. मलाही हेच हवे होते. जिजूने माझ्या शर्टची सर्व बटणे उघडली. ते दृश्य पाहून त्याचे डोळे लाल झाले होते. मीही खूप सुंदर होती आणि माझी शरीरयष्टी अशी होती की मला पाहून कोणीही मरेल. आज माझी पहिलीच वेळ आहे, तेही जिजूंसोबत. मी नशेत होती. जिजू म्हणाले, "जागृती, तुला पहिल्यापासून मी हे करण्यासाठी अधीर होत होतो. पण संधी न मिळाल्याने मी स्वतःवर नियंत्रण ठेवले. आज मला ही संधी मिळाली." मी म्हणाले की दीदीला कळले तर काय होईल? मग जिजू म्हणाले की काहीही समोर येणार नाही आणि त्यांनी मला त्यांच्या हातात घट्ट धरले आणि माझ्या छातीचे चुंबन घेतले. त्यांच्या बोटांनी माझ्या हात मिठी मारली. ते मला खूप शांती देत होते. मी डोळे बंद केले आणि जिजू मला किस करत राहिले. मी जिजूंना सांगितले की जिजू, त्या रात्री जेव्हा तुम्ही ताईसोबत करत होते, तेव्हा तुमच्या खोलीची खिडकी थोडीशी उघडी होती. मी पाणी पिण्यासाठी उठली, तेव्हा मी खिडकीतून डोकावले आणि पाहिले की तुम्ही आणि ताई कपड्यांशिवाय एकमेकांना कसे गुंडाळले होते आणि दीदी तुम्ही दिलेल्या वेदना सहन करत होती. जिजूने विचारले की तुलाही असेच वेदना हवा आहेत का? मी म्हणाली, "हो, मलाही तेच वेदना हव्या आहेत." आणि जिजूने मला त्यांच्या हातात घट्ट धरले आणि माझ्यावर इतके प्रेम केले की मी मरत होती. माझ्या मैत्रिणीने सांगितलेल्या सर्व गोष्टी मला आठवत होत्या की तिचा जिजू तिच्यावर कसा ओतायचा. जिजूने माझे शरीर इतके दाबले की मी वेदनेने ओरडत होती. मला माहीत नाही की मला या वेदना सहन करण्यात का मजा येत होती आणि मी जिजूला थांबवू शकत नव्हती. मी जिजूला माझ्यासोबत जे काही करायचे ते करू दिले. मी काही दिवसांनी ताई आणि जिजूंचे घर सोडेन. या आठवणींच्या मदतीने मला माझे दिवस घालवावे लागतील. ताई घरी येईपर्यंत जिजूने माझे शरीर सोडले नाही. जिजूने मला इतके प्रेम दिले की माझे शरीर थकले होते. जिजू देखील थकलेले दिसत होते.
जिजूने जागृतीला सांगितले की कपडे घाल, तुझी ताई येण्यात आहे. मी होकारार्थी मान हलवली आणि कपडे घालून मी माझ्या खोलीत गेली. काही वेळात ताई आली. आता आमचे प्रेम असेच सुरू राहिले. सुट्ट्या संपल्या आणि मी परत हॉस्टेलला निघून गेली. तर मित्रांनो, कथा कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया नवीन कथेसह. धन्यवाद.